नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांपर्यंतची म्हणजेच की पीक कर्ज शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्जाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता महसूल विभागाच्या माध्यमातून एक राजपत्र अधिनियम निर्गमित करण्यात आलेला आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच की 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज असताना लागणार मुद्रांक शुल्क हे माफ करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की आता आपण यापूर्वी पाहिलं होतं की विद्यार्थ्यांसाठी लागणारी किंवा इतर नागरिकांसाठी जे काही लागणारी होती सर्व प्रकारची प्रतिज्ञा शुल्कांसाठी लागणारी ₹500 आता मुद्रांक शुल्क हे माफ करण्यात या ठिकाणी आलेले आहे. कुठलाही प्रकारचा स्टॅम्प ड्युटी किंवा स्टॅम्प लावण्याची गरज नाही. अशा प्रकारचे शासनाच्या माध्यमातून निर्देश देण्यात या ठिकाणी आलेले आहे. म्हणजेच की 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांना पीक कर्ज संदर्भातील हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. व राजपत्र आपण पाहू शकणार म्हणजेच की शेतकऱ्यांच्या 2 लाख रुपयापर्यंतची शेती अथवा पीक कर्जाची संबंधित निष्पादित केलेल्या स्वीकृती म्हणजेच की रोगपत्र करारनामा हक्क विले म्हणजेच की निक्षेप हडप तारण कर्ज अथवा म्हणजेच की गहाण हमीपत्र गहाणखत प्रतिभूती बंधपत्र गहाणखत गहाणांचे सूचनापत्र किंवा संकलन अशा कोणत्याही उल्लेखावरती उक्त अधिनियम अंतर्गत आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क हे 1 जानेवारी 2026 पासून पुढील आदेशापर्यंतचे माफ करण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता एक निर्णय घेण्यात आलेला आहे की राज्यामधील महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कलम 9च्या खंडद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता 2 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी आता पूर्णपणे माफ करण्यात या ठिकाणी आलेली आहे. धन्यवाद.